महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या भावी अधिकारी बहीण भावंडांचं सहर्ष स्वागत आहे अभ्यासश्री अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मी तुमचा अभ्यासातील सहकारी मित्र आनंद बिराजदार। मित्रांनो, आज एक महत्त्वपूर्ण असा न्यूजचा डिस्कशन करणार आहे आणि सोबतच त्या न्यूजवरती परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकणाऱ्या जवळपास 11 ते 12 प्रश्नांचा आपण अभ्यास या न्यूज डिस्कशन सोबत आपण करणार आहे। चला तर मग पाहूयात जो इम्पॉर्टंट न्यूज आहे। बिमस्टेकची नुकतीच तिसरी कृषी मंत्रीस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती मित्रांनो 2025 वर्षामध्ये। तर चर्चेत असणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटना या घटकांतर्गत या न्यूजवरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर बघा, या न्यूज अंतर्गत आपण काय काय समजून घेणार आहे। ही जी बैठक झाली त्या बैठकीचं महत्त्व काय, बैठकीतील मुद्दे कोणते कोणते होते, त्या बैठकीमध्ये भारताचं जो नेतृत्व आहे शिवराजसिंह चौहान यांनी केलेलं आपल्याला दिसून येते। तर त्यांनी भाषणादरम्यान भारतामध्ये कृषी सहकार्यासाठी बिमस्टेक सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला होता। मग हा प्रस्तापित बिमस्टेक सेंटर ऑफ एक्सलन्स काय आहे, त्याचं उद्दिष्ट काय आहे, त्याची भूमिका काय असणार आहे ते आपण समजून घेणार आहे। सोबतच भारत आणि नेपाळ या बैठकीदरम्यानच दोन देशांमध्ये सामंजस्य करार करण्यात आलेले आहे। मग ते करारातील मुद्दे कोणते कोणते हे सगळे डिस्कशन करून झाल्यानंतर चर्चेत असणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटनेची कंप्लीट माहिती आपण समजून घेणार आहे। त्यामध्ये बिमस्टेकची संक्षिप्त माहिती, बिमस्टेकचं पूर्ण नाव काय आहे, बिमस्टेक म्हणजे काय आहे, सदस्य देश कोणते कोणते आहेत, त्यांचं नाव काय आहे, त्यानंतर यासोबतच बिमस्टेक या आंतरराष्ट्रीय संघटनेची एकंदरीत उत्पत्ती कशी झालेली आहे, बिमस्टेक या संघटनेची उद्दिष्ट काय आहेत, मूलभूत तत्व कोणते कोणते आहेत, बिमस्टेक जी आंतरराष्ट्रीय संघटना आहे ते वेगवेगळ्या 14 क्षेत्रामध्ये सहकार्य करते सदस्य देशांमध्ये। मग ते 14 क्षेत्र कोणते आहेत आणि एकंदरीत हे सगळं डिस्कशन करून झाल्यानंतर यावरती तयार होऊ शकणारे जवळपास 12 प्रश्न आपण यामध्ये समजून घेणार आहे। चला तर मग डिस्कशन सुरू करूया। इम्पॉर्टंट असा चर्चेत असणारा आंतरराष्ट्रीय संघटना या घटकाचा भाग म्हणून बिमस्टेकची तिसरी कृषी मंत्रीस्तरीय बैठकीबद्दल कंप्लीट माहिती। नुकताच म्हणजे आज 10 एप्रिल 2025 ला नेपाळची राजधानी काठमांडू या ठिकाणी तिसरी आवृत्ती, लक्षात घ्या सर्वांनी, तिसरी बिमस्टेक कृषी मंत्रीस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीदरम्यान मगाशीच उल्लेख केल्याप्रमाणे भारताने कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवण्यासाठी नेपाळ या देशासोबत सामंजस्य करार केलेला आहे। ते मुद्दे पण आपण समजून घेणार आहे। तर बघा, याआधी म्हणजे चालू महिन्यामध्ये 4 एप्रिल 2025 मध्ये थायलंडमधील बँकॉक या ठिकाणी 6व्या बिमस्टेक शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आला होता। त्या परिषदेनंतर कृषी मंत्र्यांची ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। ही बैठक कधी आयोजित करण्यात आली होती मित्रांनो? 10 एप्रिल 2025 ला। ठिकाण नेपाळमधील काठमांडू या ठिकाणी, हे लक्षात घ्या। या आधीची जी बैठक आहे मित्रांनो बिमस्टेक सदस्य देशांमधील, तर ती बघा, पहिली बैठक 12 जुलै 2019 मध्ये म्यानमार या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। दुसरी बैठक 10 नोव्हेंबर 2022 ला भारतामध्ये याचं आयोजन करण्यात आला होता आणि तिसरी बैठक नेपाळमधील काठमांडू या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। तर बघा, हे तिन्ही आवृत्ती, पहिली बैठक 2019 देश म्यानमार लक्षात ठेवा, दुसरी बैठक 2022 देश भारत लक्षात ठेवा आणि तिसरी बैठक नेपाळमधील काठमांडू या ठिकाणी 2025 मध्ये लक्षात ठेवा। मग या बैठकीमध्ये भारताचं नेतृत्व केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री, सोबतच त्यांच्याकडे अजून एक विभागाचं मंत्रीपद आहे, ते म्हणजे ग्रामीण विकास मंत्री, म्हणजे केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री पद देखील शिवराजसिंह चौहान यांच्याकडे सोपवण्यात आलेले आहे। तर भारताचं नेतृत्व या बैठकीमध्ये शिवराजसिंह चौहान यांनी केला होता। या बैठकीमध्ये भारताचं नेतृत्व करत असताना भाषणादरम्यान शिवराजसिंह चौहान यांनी बिमस्टेकचं भारतामध्ये कृषी सहकार्यासाठी बिमस्टेक सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्याचा त्यांनी प्रस्ताव मांडलेला आहे। मित्रांनो, हा जो काही नव्याने स्थापन केला जाणारा प्रस्तापित जो बिमस्टेक सेंटर ऑफ एक्सलन्स संस्था असणार आहे, तर ही संस्थेचं उद्दिष्ट काय असणार आहे? पहिला उद्दिष्ट म्हणजे नैसर्गिक शेती, अचूक शेती, हवामान जोखीम व्यवस्थापन कमी करणे, त्यानंतर लिंग समानता, कृत्रिम बुद्धिमत्ता यावरती लक्ष केंद्रित करून ही संस्था काम करणार आहे। मग या संस्थेची प्रमुख भूमिका काय असणार आहे? तर बघा, या सदस्य देशांमध्ये म्हणजे या सदस्य देशातील प्रदेशामध्ये अन्न सुरक्षा, पोषण, उपजीविका सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा आणि ड्रोन सहित उद्योन्मुख तंत्रज्ञानाविषयी ज्ञान आणि कौशल्य एकमेकांमध्ये सामायिक करण्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म म्हणून पाहिला जाणारा एक काम करणार आहे। यासोबतच
कृषी आणि संबंधित क्षेत्रातील विविध बिमस्टेक वचनबद्धतेचं जलद निराकरण करण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका हे सेंटर पार पाडणार आहे. याच बैठकीसोबत म्हणजे ही बैठक पार पाडल्यानंतर नेपाळ देशाच्या दौऱ्यावरती असणारे भारताचे कृषी मंत्री सामंजस्य करार करण्यात आले. मग ते सामंजस्य करारातील मुद्दे कोणते कोणते आहेत ते आपण समजून घेऊया. तर बघा, काठमांडू भेटी दरम्यान देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नेपाळचे कृषी आणि पशुधन विकास मंत्री रामनाथ अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली, त्यांची भेट घेतली आणि भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांनी शाश्वतता आणि चांगल्या कृषी प्रणालीवर लक्ष केंद्रित करून कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य करारावरती स्वाक्षरी केलेली आपल्याला पाहायला मिळतो. मग या सामंजस्य करारामधील सहकार्यातील मुद्दे कोणते कोणते होते? एक म्हणजे पीक उत्पादकता वाढवणे, दुसरा म्हणजे कापणी नंतरचे व्यवस्थापन पिकीशी संबंधित, तिसरा म्हणजे कृषी आणि विपणन प्रणाली आणि चौथा म्हणजे हवामान लवचिक व शाश्वत कृषी पद्धतींना प्रोत्साहन देणे यावरती लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. मित्रांनो, एकंदरीत आतापर्यंत जो काही डिस्कशन केला या डिस्कशन सोबत चर्चेत असणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटना या घटकांतर्गत बिमस्टेक बद्दल आपण महत्त्वपूर्ण अशी माहिती समजून घेऊया. संबंधित जी लोगो आहे मित्रांनो, बिमस्टेक या आंतरराष्ट्रीय संघटनेचा लोगो आहे. तर बिमस्टेक फॉर त्याचं पूर्ण नाव काय आहे त्यावरती विविध अशा परीक्षेमध्ये ऑलरेडी प्रश्न विचारलेत, परत यावरती प्रश्न विचारू शकतात. तर लक्षात घ्या मित्रांनो, बिमस्टेक म्हणजे बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन हे पूर्ण नाव आहे. पूर्ण नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण परीक्षेमध्ये बिमस्टेकचं फुल फॉर्म काय असा प्रश्न येऊ शकतो, कारण याआधी अशा पद्धतीचा प्रश्न विचारला गेला आहे. बिमस्टेक म्हणजे काय मित्रांनो? बिमस्टेक ही एक प्रादेशिक बहुपक्षीय संघटना म्हणून ओळखली जाते. बिमस्टेक संघटना ही एक प्रादेशिक एकतेचं प्रतीक म्हणून ओळखली जाते. यामध्ये दक्षिण आणि आग्नेय आशिया यांच्यामध्ये सेतू म्हणून काम करण्याचं काम बिमस्टेक कडून केला जातो. बिमस्टेकमध्ये एकूण किती सदस्य देश आहेत असाही प्रश्न याआधी विविध परीक्षेमध्ये विचारला गेला आहे, परत विचारू शकतात. जसे की थोडंसं आपण व्हिज्युअल अभ्यास जर करायचा झाला तर बघा, हा आपला दक्षिण भारत, ठीक आहे. तर या ठिकाणी थोडं मॅप बेस्ड अभ्यास खूप चांगला होतो, म्हणून या ठिकाणी आपण अशा पद्धतीने समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. तर बघा, हा सिक्कीम, त्यानंतर हा असा. तर बघा, या ठिकाणी आहे भारताच्या बाजूला नेपाळ, बरोबर. तर थोडंसं झूम करून व्यवस्थित या ठिकाणी समजून घेऊया आपण. नेपाळ नंतर या ठिकाणी भूतान आपल्याला बघायला मिळतो. बाजूला पूर्वेकडे म्यानमार देश आहे, बरोबर. या ठिकाणी बांगलादेश आहे. आपला हा भारत म्हणजे बघा, भारत 1, नेपाळ 2, भूतान 3, म्यानमार 4, बांगलादेश 5. त्यानंतर भारताच्या दक्षिणेकडे समुद्री सीमा लागलेला जो देश आहे त्याचं नाव आहे श्रीलंका 6 आणि म्यानमारच्या बाजूला थायलंड. असे 7 सदस्य देश आहेत बिमस्टेकमध्ये. आय होप मला नक्कीच खात्री आहे तुम्हाला हे 7 सदस्य देश लक्षात आले असतील. परीक्षेमध्ये एखादी आंतरराष्ट्रीय संघटना त्याचं नाव देतील आणि तुम्हाला त्या आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये असणारे सदस्य देशांचं नाव ओळखायला सांगतील. तर तुम्हाला हे लक्षात ठेवणं अपेक्षित आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर या प्रमुख 7 सदस्य देशांपैकी 5 सदस्य देश हे दक्षिण आशियामधील आहेत आणि 2 सदस्य देश हे आग्नेय आशियामधील आहेत. आग्नेय आशियामध्ये कोणकोणते 2 सदस्य देश आहेत ते म्हणजे म्यानमार आणि दुसरा आहे थायलंड. आणि दक्षिण आशियामध्ये जर विचारात घेतला तर बघा, श्रीलंका, नेपाळ, भारत आणि यासोबतच बांगलादेश आणि भूतान यांचा देखील समावेश होतो. मित्रांनो, जे काही PDF स्वरूपामधील आपण डिस्कशन करत असताना स्क्रीनवरती तुम्ही इन्फॉर्मेशन बघत आहे, तर ते PDF स्वरूपामधील नोट्समधील माहिती आपण या ठिकाणी डिस्कशनसाठी वापरत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर जे स्क्रीनवरती इन्फॉर्मेशन दिसत आहे हे PDF स्वरूपात नोट्स हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण अभ्यासश्री अकॅडमीचा टेलिग्राम चॅनलचा लिंक दिलेला आहे, तिथून तुम्ही ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा. नसेल तर तुम्ही मला म्हणजे चालू घडामोडीचे आणि विविध विषयांचे इतर विषयांचे PDF म्हणून नोट्स आणि सराव प्रश्न मिळवण्यासाठी मला पर्सनली या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता. 96 57 78
2585 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. 9657782585 हा माझा नंबर आहे. PDF स्वरूपामध्ये चालू घडामोडीच्या आणि इतर विषयांची नोट्स मिळवण्यासाठी मला कॉन्टॅक्ट करा. मित्रांनो, आता समजून घेऊया बिमस्टेकची एकंदरीत उत्पत्तीबद्दल. तर बघा, स्थापना जी आहे 1997 मध्ये करण्यात आली. कशाच्या माध्यमातून? बँकॉक घोषणेच्या माध्यमातून. सुरुवातीचं नाव जे आहे मित्रांनो BISTEC हे नाव होतं. म्हणजे 1997 ला स्थापन होत असताना बिमस्टेक मध्ये सदस्य देश कोणते कोणते होते? एक म्हणजे बांगलादेश, दुसरा म्हणजे भारत, तिसरा म्हणजे श्रीलंका, चौथा म्हणजे थायलंड. हे 4 सदस्य देश होते. ठीक आहे, म्हणजे बांगलादेश, इंडिया, श्रीलंका, थायलंड इकॉनॉमिक कोऑपरेशन हे सुरुवातीचं नाव होतं. नंतर म्यानमार या देशाची यामध्ये समावेश करण्यात आला आणि ह्याचं जो नाव आहे बिमस्टेक EC असं करण्यात आला. 2004 मध्ये या आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये नेपाळ आणि भूतान याचा देखील समावेश करण्यात आला आणि नंतर ह्याचं जो नाव आहे तो 2004 मध्ये बिमस्टेक असा करण्यात आला. आता याचा फुल फॉर्म लक्षात घ्या. बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन. ठीक आहे, बिमस्टेकचे उद्दिष्ट काय मित्रांनो? जलद आर्थिक विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करणे हे पहिलं उद्दिष्ट आहे. दुसरं म्हणजे सामाजिक प्रगतीला गती देणं. तिसरं म्हणजे सदस्य राष्ट्रांमध्ये सहकार्य आणि परस्पर सहकार्य वाढवणं. चौथं म्हणजे शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये परस्पर सहकार्य करणं. हे 4 उद्दिष्टून बिमस्टेक संघटना काम करते. बिमस्टेक या संघटनेचं मूलभूत तत्व जर विचारात घेतला तर बघा, समान सार्वभौमत्व, दुसरं म्हणजे प्रादेशिक अखंडता, तिसरं म्हणजे राजकीय स्वातंत्र्य, चौथा म्हणजे सर्वात महत्त्वाचा मित्रांनो लक्षात घ्या, अंतर्गत विविध देशांमध्ये सदस्य देशांमध्ये अजिबात हस्तक्षेप न करणं. हे महत्त्वपूर्ण मूलभूत तत्व आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, 5वं म्हणजे शांततापूर्ण सहअस्तित्व आणि 6वां म्हणजे परस्पर लाभ मिळण्यासाठी सहकार्य करणं. यासोबतच इतर द्विपक्षीय किंवा प्रादेशिक संघटनांची जागा न घेणे, फक्त त्याला पर्यायी व्यवस्था म्हणून ह्याला बिमस्टेकची उभारणी करणे, हे बिमस्टेकची संघटनेची मूलभूत तत्वे आपल्याला बघायला मिळतात. बिमस्टेक ही जी संघटना आहे मित्रांनो विविध अशा 14 क्षेत्रामध्ये सहकार्य करते. मग ते 14 क्षेत्रापैकी जर विचारात घेतला तर शेती असेल, व्यापार असेल, तंत्रज्ञान असेल, हवामान बदल असेल, अशा वेगवेगळ्या 14 क्षेत्रांमध्ये सहकार्य करते. मग ते 14 क्षेत्र लक्षात घ्या मित्रांनो. आर्थिक आणि व्यापाराच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झाला तर बघा, व्यापार आणि गुंतवणूक असेल, तंत्रज्ञान असेल, ऊर्जा असेल, गरिबी निर्मूलन असेल, या क्षेत्रामध्ये सदस्य देशामध्ये सहकार्य करते. पायाभूत सुविधाच्या बाबतीमध्ये सांगायचं झाला तर वाहतूक आणि दळणवळण आणि पर्यटन. ठीक आहे, त्यानंतर अन्न आणि कृषीच्या बाबतीत सांगायचं झालं तर शेती आणि मत्स्य व्यवसाय. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राच्या बाबतीमध्ये सांगायचं झाला तर सांस्कृतिक सहकार्य, लोकांमधील संवाद, सार्वजनिक आरोग्य. त्यानंतर पर्यावरण आणि सुरक्षेच्या बाबतीत सांगायचा झाला तर बघा, पर्यावरणीय आपत्ती व्यवस्थापन, हवामान बदल आणि दहशतवाद व आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीविरुद्ध लढा, अशा विविध 14 क्षेत्रामध्ये बिमस्टेक संघटना सदस्य देशामध्ये सहकार्य करते. आतापर्यंत कंप्लीट माहिती आपण डिस्कशन करून झाल्यानंतर बिमस्टेक कृषी मंत्रिस्तरीय बैठकीसोबत बिमस्टेक या संघटनेशी संबंधित परीक्षेमध्ये प्रश्न जे विचारले जाऊ शकतात त्या प्रश्नांचा आपण आता डायरेक्ट वन लाईन स्वरूपामध्ये आढावा घेऊया. म्हणजे आपण डिस्कशन करत असताना मी डायरेक्ट प्रश्न त्याचं उत्तर या फॉर्मॅटमध्ये आपण डिस्कशन करणार आहे. पण परीक्षेमध्ये ज्या प्रकारे प्रश्न विचारले जातात त्या प्रकारे आपण या ठिकाणी प्रश्न डिझाईन केलेले आहेत. तर बघा, पहिला प्रश्न, बिमस्टेकची 3री कृषी मंत्रिस्तरीय बैठक जी आहे कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता? त्याचं उत्तर आहे नेपाळमधील काठमांडू या ठिकाणी. त्यानंतर बघा, दुसरा क्वेश्चन, 3री बिमस्टेक कृषी मंत्रिस्तरीय बैठक कोणत्या तारखेला पार पाडली? 10 एप्रिल 2025 ला. ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बिमस्टेकचे पूर्ण नाव काय आहे? पर्याय जर तुम्ही बघितला तर मित्रांनो सेम परीक्षेमध्ये कन्फ्युजन करणारे असेच प्रश्न दिसतात. ठीक आहे, म्हणजे क्वेश्चन आणि त्यातला जो पर्याय आहे परीक्षेमध्ये, विविध अशाच परीक्षेमध्ये, मग ती विविध परीक्षा अगदी सरळ सेवेपासून ते राज्यसेवा परीक्षेपर्यंत आणि एवढंच नाही तर UPSC मध्ये देखील अशा पद्धतीने प्रश्न डिझाईन केले जातात. ठीक आहे, तर बघा, 3रे प्रश्न बघा, बिमस्टेकचं पूर्ण नाव काय आहे, फुल फॉर्म काय? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन. ठीक आहे, त्यानंतर 4था क्वेश्चन बघा, बिमस्टेक संघटनेची स्थापना कधी झालेली आहे? ह्याचं उत्तर आहे 1997 मध्ये. बिमस्टेक स्थापनेच्या वेळी सुरुवातीचं नाव काय होतं?
आपण मगाशीच डिटेलमध्ये डिस्कस केला होता. BISTEC हे सुरुवातीचं नाव होतं. बिमस्टेकमध्ये एकूण किती सदस्य देश आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 7 सदस्य देश. आपण मगाशी डिस्कशन करत असताना अशा पद्धतीने मॅप काढून समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला होता. ठीक आहे, परत एकदा आपण काय करूया, रिकॉल करण्याचा प्रयत्न करूया. तर बघा हा आपला ब्लॅकबोर्ड नसल्यामुळे मित्रांनो प्लीज सर्वांनी समजून घ्या. हा आपला इंडिया. ठीक आहे, तर बघा पहिला सदस्य देश नेपाळ. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी आहे भूतान. राईट, थिकनेस थोडं कमी करतो म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. बाजूला आहे म्यानमार. ठीक आहे, या ठिकाणी आहे बांगलादेश, म्हणजे नेपाळ, दुसरा भूतान, तिसरा म्यानमार, चौथा बांगलादेश. त्यानंतर समुद्री सीमा भारताच्या बाजूला श्रीलंका, पाचवा भारत, सहावा, आणि म्यानमारच्या बाजूला जो 7वा सदस्य देश आहे तो म्हणजे थायलंड. आय होप तुम्हाला हे 7ही नावं लक्षात राहतील, सदस्य देशांची नावं. परीक्षेमध्ये नक्की यावरती प्रश्न विचारतात. व्हिज्युअल अभ्यास केला की चांगला लक्षात राहतो. चला 7वा क्वेश्चन आपण अभ्यासूया. खालीलपैकी कोणते बिमस्टेकचे सदस्य देश नाहीये? तर बघा म्यानमार आहे, भूतान आहे, थायलंड आहे, अफगाणिस्तान सदस्य देश नाहीये. ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चला जाणून घेऊया 8वा क्वेश्चन. बिमस्टेकचे कोणते 2 देश आग्नेय आशियातील आहेत? आग्नेय आशियातील 2 देश आपण मगाशी डिस्कस केला होता. म्यानमार आणि थायलंड हे आग्नेय आशियातील 2 देश आहेत आणि उर्वरित 5 देश हे दक्षिण आशियातील. हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो. चला 9वा क्वेश्चन बघा या सेशन मधला. बिमस्टेकचे उद्दिष्ट काय आहे? दक्षिण आणि आग्नेय आशियातील सदस्य देशांमध्ये आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य वाढवणे हे उद्दिष्ट आहे. चला 10वा क्वेश्चन बघा. बिमस्टेक सध्या किती क्षेत्रामध्ये सहकार्य करते? तर विविध अशा 14 क्षेत्रामध्ये सदस्य देशामध्ये सहकार्य करते. चला 11वा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणते बिमस्टेकचे मूलभूत तत्व नाहीये? तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो अंतर्गत बाबीमध्ये हस्तक्षेप करणं हे त्याचं मूलभूत तत्व नाही. ठीक आहे, म्हणजे शांततापूर्ण सहअस्तित्व निर्माण करणं, समान सार्वभौमत्व सदस्य देशामध्ये देणं, परस्पर लाभ हे सगळे मूलभूत तत्व आहे. मात्र अंतर्गत देशामध्ये अजिबात हस्तक्षेप न करणं हे महत्त्वपूर्ण मूलभूत तत्व बिमस्टेकचं आहे. त्यानंतर मित्रांनो 12वा क्वेश्चन बघा. बिमस्टेकच्या प्रारंभीच्या स्थापनेत कोणते सदस्य देश सहभागी होते? 4 सदस्य देश यामध्ये सुरुवातीला सहभागी होते. ठीक आहे, ते 4 सदस्य देश कोणते? बांगलादेश, भारत, श्रीलंका, नेपाळ. कंप्लीट माहिती आतापर्यंत जो काही आपण या ठिकाणी डिस्कशन केलेलं आहे त्याचं तुम्हाला PDF स्वरूपामध्ये नोट्स हे टेलिग्राम चॅनलवरती भेटणार आहे. कोणत्या टेलिग्राम चॅनलवरती? अभ्यासश्री अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरती PDF स्वरूपामध्ये नोट्स तुम्हाला भेटणार आहे. आज आता ताबडतोब सर्वांनी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आजचा हा लेक्चर सर्वांना आवडला असेल तर न विसरता लेक्चरला लाईक करा. लेक्चर फक्त लाईक करून न थांबता ज्ञान दिल्याने वाढतं म्हणतात मित्रांनो. आपल्या इतर मित्रमैत्रिणींना लेक्चर शेअर करा. चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केला असेल चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू सो मच फॉर टुडे न्यू डिस्कशन. हॅव अ ग्रेट डे. जय हिंद.